स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। जे स्वामी सेवेकरी आहेत, जे स्वामींच्या सेवेमध्ये आहेत, त्या प्रत्येकाने एक वेळा तरी श्री स्वामी चरित्र सारामृत या दिव्य पवित्र ग्रंथाचे पारायण केले असेल। सुरुवातीला जेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये येतो तेव्हा मोठ्या उत्साहामध्ये म्हणा किंवा जोशामध्ये म्हणा किंवा स्वामीच्या सारामृताचे अगदी संकल्पयुक्त असे एकोपाठोपाठ 11 असतील, 21 असतील, 51 असतील, 108 सुद्धा पारायण आपण केलेले असतील। पण काही काळानंतर स्वामी सेवा करत असताना तुम्हाला या सेवेसाठी म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करण्यासाठी एक पारायण करण्यासाठी कमीत कमी वेळ लागत असेल, म्हणजे 1 किंवा 1.5 तास तुम्हाला लागत असेल। आपल्या शेवटी बघा हा तुमच्या वाचनाच्या स्पीडवरती आहे, पण आपण 1.5 तास तरी म्हणजे तुम्हाला एक नॉर्मल आपण वाचलं तर 1.5 तास लागू शकतो। बऱ्याच जणांना वाचण्याचा स्पीड खूप कमी असतं, तर याच्यापेक्षा जास्त वेळ सुद्धा लागू शकतो। आणि बऱ्याच जणांना अगदी रोजच्या रोज वाचन करून तोंडपाठ काही गोष्टी झालेल्या असतात, तर त्यांना याच्यापेक्षा कमी वेळ सुद्धा लागू शकतो। बऱ्याच जणांचा 1 किंवा सव्वा तासामध्ये स्वामी चरित्राचे पारायण करून होते। पण हाही वेळ तुम्हाला जर काढणं शक्य होत नसेल, आतून मनातून तर खूप इच्छा आहे की मला सारामृताचं पारायण करायचं आहे, पण लहान मुले असतील किंवा घरामध्ये खूप सारी मंडळी असतील तर तुम्हाला एका जागेवर बसून पारायण करणं शक्य होत नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मला एवढा वेळ मिळत नाही किंवा मला एवढा वेळ मी काढू शकत नाही, मला टाइम ॲडजस्ट होत नाही, तर सारामृताचं पारायण करण्यासाठी दररोज मग अशा वेळी तुम्ही काय करायचं, तर आपण अशा वेळेस 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करू शकतो। तर 1 दिवसीय सारामृताचं पारायण कसं करायचं याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे की सारामृताचं पारायण करण्याच्या अगोदर आणि सारामृताचं पारायण झाल्यानंतर काही विशिष्ट अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, जेणेकरून ह्या 1 दिवसीय सारामृत पारायणाचे सुद्धा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील। आणि तुम्ही जर एखादी इच्छा मनोकामना मनामध्ये ठेवून हे जर पारायण केलं तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल, किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे पारायण करत आहात त्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल। स्वतः स्वामींच्या कृपेने तुमचं जे काही काम आहे ते सिद्ध होईल। आता बघा, हे पारायण कोण कोण करू शकतं, तर कोणीही हे पारायण करू शकतो। ताई, दादा, मुलं मुली ज्यांना वाचता येतं असे प्रत्येकजण हे सारामृताचे पारायण करू शकतात। प्रत्येकजण याच्यासाठी याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, तर तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ असायला हवा। हा ग्रंथ तुम्हाला तुमच्या स्वामी केंद्रामध्ये जाऊन घ्यायचा आहे। स्वामी केंद्रामध्ये हा ग्रंथ तुम्हाला इझिली मिळून जाईल। हा ग्रंथ आता आपल्याकडे आला तर मग 1 दिवसीय पारायण करायचं आहे। मग ते कोणत्या दिवशी करायचं, तर तुम्ही गुरुवारी केलं तर अतिशय उत्तम, कारण गुरुवार हा आपल्या स्वामींचा वार आहे। गुरुवार हा गुरूंचा वार आहे आणि गुरुवारी गुरूंची सेवा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। भलेही आठवडाभर तुम्हाला काहीच करणं झालं नाही, पण गुरुवारी जरी तुम्ही स्वामींची सेवा केली तर आपलं जे गुरुपाडवळ असतं ते अतिशय स्ट्रॉंग होतं। आपला जो गुरुग्रह असतो तो मजबूत होतो। त्याच्यामुळे गुरुवारी स्वामींची सेवा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। आता गुरुवारी कधी हे पारायण करायचं, तर गुरुवारी सकाळी उठल्यापासून अगदी ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही हे पारायण केले तरी सुद्धा चालेल। आता आपल्यापैकी बरेच स्थायी दादा असतील तर ताई, आम्हाला घरी वेळ नसतो, आम्ही ऑफिसमध्ये जातो, किंवा शॉप असेल तुमचं किंवा फॅक्टरी असेल, जिथे कुठे आहे तुम्ही असता तिथे तुम्हाला जवळजवळ तासभर 1.5 तास वेळ द्यायचा आहे। तर अगदी तुम्हाला शक्य नसेल तर तिथे तुम्ही पारायण केलं किंवा एका जागेवरती बसून तरीही चालेल, काही हरकत नाही। तुम्ही स्वतःच्या घरी नाही येत, तुम्हाला गावाला वगैरे कुठेतरी बाहेर जायचे, तिथे तुम्हाला हे पारायण करणं शक्य आहे, तुम्ही तिथे हे पारायण करू शकता। जर तुम्ही शेतामध्ये कामाला वगैरे जात असताल तर शेतामध्ये तुम्हाला 1.5 तास वेळ काढू शकता, तर तिथे तुम्हाला पारायण केलं तरी सुद्धा चालेल। पारायण देवघरासमोरच बसून करायचे असे काही सुद्धा बंधन नाही। ज्या गृहिणी, जे दादा, मुलं मुली घरी असतात तर त्यांनी कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे। पण ज्यांना घरी करणं शक्य नाही त्यांच्यासाठी मी या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, मग घरी करायचंय, आम्ही तर घरी नसतो, मग आम्ही ही स्वामींची सेवा कशी करायची का नाही। तर आपले स्वामी हे ब्रह्मांड
नायक आहेत. अगदी म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ते आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जिथे कुठे शक्य होईल तिथे तुम्ही हे पारायण केलं तरी सुद्धा चालेल. शेवटी काय बघा, तळमळ महत्त्वाचे आहे. जागा कोणती किंवा गाव कोणतं हे महत्त्वाचं नाही. स्वतःचं घर, भाड्याचं घर किंवा नातेवाईकाचं घर हे महत्त्वाचं नाही. ती सेवा करण्यामागे तुमची जी तळमळ आहे, तुमचा जो भाव आहे, तुमची जी भक्ती आहे ती महत्त्वाची आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुम्ही ही स्वामी सेवा करू शकता. आता आपण बघूया की घरी सेवा ही कशी करायची आहे. तर सुरुवातीला म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ आहे त्या वेळेला तुम्हाला देवासमोर किंवा दिवा लावायचा आहे. अगदी तुम्ही देवघरासमोर बसून ही सेवा करत असाल तर देवासमोर दिवा लावायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्या लावायच्या आणि देवघरासमोर काहीतरी साखरेचा म्हणा, फळाचा म्हणा किंवा गुळखोबरं असेल, खडीसाखर असेल, कशाचा तरी नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर समोर एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. जे ग्रंथ वाचण्याचं स्टँड असतं ते ठेवायचं आणि त्याच्यावरती हा ग्रंथ ठेवायचा आहे. बरेच जण काय करतात की ग्रंथ हातामध्ये पकडतात आणि वाचन करतात, तर असं अजिबात करायचं नाही. प्रत्येक ग्रंथाची आपली एक दिव्य शक्ती असते. प्रत्येक ग्रंथाची एक त्यांचं म्हणू शकतो की पावित्र्य असतं. ग्रंथ कधीही आपल्या हातामध्ये धरून वगैरे वाचायचा नसतो. ग्रंथाला आसन द्यायचं असतं आणि त्याच्यावर ठेवूनच हा जो ग्रंथ आहे, कोणताही ग्रंथ असू द्या, तो वाचन करायचा असतो. ही पहिली पद्धत असते. आता गुरुवार आहे, मग बरेच जण काय करतात की स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करणं किंवा स्वामींचा फोटो स्वच्छ करून घेणं, स्वामींना हार अर्पण करणं, हिना अत्तर लावणं किंवा स्पेशल काहीतरी स्वामींच्या आवडीचं नैवेद्य बनवणं, तो नैवेद्य दाखवणं. मग असं तुम्ही करणार असाल तर एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही अभिषेक करून ठेवू शकता. फोटो स्वच्छ पुसून ठेवू शकता आणि जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात तिथे जर तुम्ही हे पारायण केलं तरी सुद्धा चालेल, काहीही हरकत नाही. नाहीतर आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला हे पारायण करायचं आहे, आसन बसायला घ्यायचं आहे. ग्रंथाला आपण आसन दिलं तर त्यानंतर तुम्ही जर एखाद्या इच्छेसाठी, मनोकामनेसाठी हे एक दिवसीय पारायण करत असाल तर सुरुवातीला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीने संकल्प करू शकता. आणि असंच माझ्या गुरूंची सेवा म्हणून तुम्ही करत आहात तर तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काय दुःख आहे, काय प्रश्न आहे, ते असेच मला हात जोडा आणि स्वामींना बोलून दाखवा आणि सांगा की स्वामी महाराज, मी अशी अशी सेवा करत आहे, यातून मला बाहेर काढा, यातून बाहेर निघण्याचा मला मार्ग दाखवा. आणि त्यानंतर माळ, आपली जपमाळ म्हणजेच 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आपण प्रार्थना केली किंवा तुम्ही संकल्प केला त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पहिल्या अध्यायापासून 21 अध्यायापर्यंत जागेवरून न उठता, कोणाशीही न बोलता कंटिन्युअसली हे 21 अध्याय जे पठण करायचे आहेत. सुरुवातीला आपण नैवेद्य वगैरे सर्व स्वामींच्या समोर ठेवलेलं आहे. आता 21 अध्याय पूर्ण तुमचे पठण करून झाले. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला परत तो जो ग्रंथ आहे तो बंद करायचा, त्या ग्रंथाला नमस्कार करायचा. तुमची जी इच्छा आहे, मनोकामना आहे ती स्वामींना सांगायची आणि महाराजांना प्रार्थना करायची की माझ्या या इच्छेसाठी, मनोकामनेसाठी महाराज, मी ही सेवा जी आहे ती अगदी मनापासून केलेली आहे. ही सेवा करत असताना जी माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल त्याबद्दल मला क्षमा करा. मी जी काही सेवा केलेली आहे ती अगदी मनापासून केलेली आहे, याचा स्वीकार करा व माझं जे काही काम आहे ते पूर्ण करा. अशा पद्धतीने आपल्या स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. नेहमी विनम्रतेने प्रार्थना करायची असते. स्वामींना महाराजांना करायचे असते, ऑर्डर कधीही सोडायची नसते. आणि त्यानंतर तुम्हाला त्या ग्रंथाची, महाराजांची आरती करायची आहे. आणि सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची, त्यानंतर स्वामी महाराजांची आरती म्हणायची, त्यानंतर स्वामींना मुजरा करायचा, तुम्हाला तुमचं आसन सोडायचं आहे. या पद्धतीने म्हणजेच जरी आपण करू शकतो की सारामृताचं पारायण किंवा दररोज जरी तुम्ही पारायण करत असाल तर आपल्याला याच पद्धतीने करायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.